नमस्कार, मी प्रमोद, तुमचा आठवडाभराच्या आर्थिक घडामोडी सांगणारा मित्र, विशेषतः शेअर मार्केटमधील घडामोडी सांगणारा मित्र. मित्रांनो, 28 फेब्रुवारीपासून अमेरिका आणि इस्रायल एका बाजूला आणि इराण दुसऱ्या बाजूला असं युद्ध चालू आहे. आज 20 दिवस झाले आहेत. या युद्धाचा शेअर मार्केटवर खूप वाईट परिणाम झाला असून सेन्सेक्स हे त्याच्या ऑल टाईम हायपासनं जवळपास 13.87% किंवा 11,952 पॉईंट्स पडले आहे. निफ्टी 50 हे त्याच्या ऑल टाईम हायपासून 12.78% पडला आहे, म्हणजे 3371 पॉईंट पडलेला आहे. आणि निफ्टी बँक देखील 12% पडलेला आहे. हे फार मोठं कोविडनंतरचं करेक्शन आहे. या सर्व धामधुमीमध्ये गुंतवणूकदारांचे खूप मोठं नुकसान झालेलं आहे. भारतीय शेअर मार्केटमध्ये सुमारे 12 लाख कोटीचं जे काय मार्केट कॅपिटलायझेशन आहे ते वाईपआउट झालं आहे असं सांगण्यात येत आहे. आता या सगळ्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये सगळ्यात पहिले ताण येत आहे तर तेल आणि आपल्या स्वयंपाकाच्या गॅसला, आणि त्याच्याबद्दलची गव्हर्नमेंटची प्रयत्न आणि रस्त्यांवरची रिॲलिटी आपण पाहतच आहोत. आपल्या शेअर मार्केटपुरतं बोलायचं झाल्यास या सगळ्या युद्धजन्य परिस्थितीनंतर जे सेक्टर्स तेजीमध्ये आहेत ते म्हणजे ऑइल अँड गॅस, म्हणजे सरकारी कंपनी ONGC, त्याच्यानंतर डिफेन्स, शिपिंग आणि लॉजिस्टिक्स. युद्ध म्हणजे शस्त्र लागतात, शस्त्र निर्माण करणाऱ्या कंपन्या, त्याच्यानंतर तेलवाहू जहाजसाठी व गॅसवाहू जहाज म्हणून समुद्रवाटे येणारे शिपिंग कंपन्यांचे समभाग, आणि ट्रान्सपोर्टेशनचे इन जनरल समभाग लॉजिस्टिक्स. त्याच्यानंतर सेफ करन्सी, कोणत्याही संकटासाठी फिजिकल गोल्ड आणि सॉफ्ट गोल्ड दोन्ही, आणि पब्लिक सेक्टर युनिट्स, सरकारी कंपन्या, हे जरा बऱ्यापैकी आहेत. आणि सगळ्यात वर्स्ट ज्यांच्यावर परिणाम झालेला आहे ते म्हणजे IT सेक्टर, जे अमेरिकेमध्ये आधीच निर्बंध आणि टॅरिफमुळे प्रॉब्लेममध्ये होतं. त्याच्यानंतर या सर्व गोष्टींमुळे आणि बऱ्याच देशांनी आपले एअरस्पेस बंद केलेले असल्यामुळे एव्हिएशन सेक्टर, विमान कंपन्या, आणि त्याच्यानंतर टुरिझम सेक्टर, या गोष्टींना एकदम वर्स्ट परिणाम झालेला आहे. आणि मध्यम परिणाम झालेला आहे ते आहे इन्फ्रा, कॅपिटल गुड्स आणि ऑटो सेक्टरला. तर या वातावरणात आपण आपले शिप चालूच ठेवायचे आहे. आपण घाबरायचं नाही आहे. हे मार्केट सायकल हे समजायचं आहे. कोविडनंतर देखील मार्केट पुन्हा रिबाउंड झाली. आता देखील हे मळप दूर झाल्यानंतर मार्केट रिबाउंड होईल व आपल्याला पुन्हा चांगले रिटर्न्स मिळतील. तेव्हा संयम राखणं गरजेचं. थँक्यू, धन्यवाद.